पाचव्या टप्प्यात पार पडलेल्या 13 जागांमध्ये उत्तर आणि पश्चिम महाराष्ट्रातील धुळे, नाशिक आणि दिंडोरी या 3 लोकसभा मतदारसंघांचा समावेश होता। नाशिकमध्ये मशाल पेटणार असल्याची चर्चा आहे, धुळ्यात कमळ फुलण्याची चिन्ह आहेत, तर दिंडोरीमध्ये तुतारीचा आवाज येईल असं आम्ही नाही लोक म्हणायला लागलेत। याबद्दल जेव्हा स्थानिक पत्रकारांकडून चौकशी केली तेव्हा आम्हाला काय जाणवलं तेच तुमच्या समोर मांडतोय। त्यामुळे हा काही एक्झिट पोल नाही किंवा अंदाज नाही, हा फक्त लोक काय म्हणतायत ते आम्ही तुम्हाला सांगणार आहेत, त्यावरून तुम्ही तुमचा अंदाज लावायचा आहे। या व्हिडिओतून पाहूया धुळे, नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघात काय चर्चा सुरू आहे। नमस्कार, मी निखिल आणि तुम्ही पाहताय बोल व्हिडिओ। सुरुवात करूया धुळे लोकसभेपासून। धुळे लोकसभेच्या मतदानाची शेवटची आकडेवारी हाती आली तेव्हा एकूण मतदान 48.81% इतकं झालं होतं। मागील लोकसभेच्या वेळी हीच आकडेवारी 56.07 इतकी होती। आता ही काही अंतिम आकडेवारी नाहीये, त्यामुळे यामध्ये 2-4 टक्क्याचा फरक असू शकतो। म्हणजे एकूण मतदान गेल्या वेळी जेवढं झालेलं आहे तेवढंच मतदान यावेळी सुद्धा होऊ शकतं। यावेळी धुळे लोकसभेत सर्वाधिक मतदान झालंय ते मालेगाव मध्य विधानसभा मतदारसंघात आणि सर्वात कमी मतदान झालंय ते सिंदखेड विधानसभा मतदारसंघात। धुळे लोकसभा मतदारसंघात बागलांमध्ये 47.01%, धुळे शहरमध्ये 46.16%, धुळे ग्रामीणमध्ये 50.31%, मालेगाव मध्यमध्ये 57.02%, मालेगाव बाह्यमध्ये 47%, तर सिंदखेडमध्ये 45.84% मतदान झालंय। आता पाहूयात मतदानाच्या दिवशी दिवसभर काय काय घडलं। धुळे लोकसभा मतदारसंघातील मतदान केंद्रावर सर्रासपणे भाजप आपल्या पक्षाचा प्रचार करीत असल्याचा आरोप शरद पवार गटाने केला। तसंच धुळ्यातील ML सरदार हायस्कूलमध्ये ईव्हीएम मध्ये बिघाड झाल्यामुळे काही काळ मतदान खोळंबलं होतं। या घटना सोडल्या तर धुळे लोकसभा मतदारसंघात उत्साहात मतदान पार पडल्याचं स्थानिक लोक सांगतात। आता पाहूयात लोक काय म्हणतायत। तर नाही म्हटलं तरी धुळे लोकसभेची निवडणूक ही दुरंगी झाली। भाजपनं इथून डॉक्टर सुभाष भामरेंना तिकीट रिपीट केलं होतं, तर काँग्रेसनं शोभा बच्छाव यांना उमेदवारी दिली होती। सुरुवातीला काँग्रेसच्या शोभा बच्छाव यांच्या समोर डॉक्टर सुभाष भामरे यांचं पारडं जड असल्याचं मानलं जात होतं, पण काँग्रेसनं धुळे लोकसभा मतदारसंघात केलेल्या आक्रमक प्रचारामुळे बच्छाव रेसमध्ये आल्या असल्याचं चित्र शेवटच्या टप्प्यात दिसून आलं। स्थानिक पत्रकारांच्या माहितीनुसार दलित आणि मुस्लिम मतं काँग्रेसच्या उमेदवारासाठी बाहेर पडल्याचं बोललं जातंय, तर सुभाष भामरे यांना शहरी आणि ग्रामीण भागातून चांगलाच प्रतिसाद मिळाला असल्याच्या चर्चा आहेत। स्थानिक लोक आणि पत्रकारांच्या मते जर काँग्रेसनं अजून तगडा उमेदवार दिला असता तर धुळे लोकसभेचं चित्र वेगळं असतं। शेवटी धुळे लोकसभेत भामरे यांच्या विरोधात अँटी इन्कम्बन्सी असली तरी त्यांचे सर्वपक्षीय आणि सर्वधर्मीय लोकांसोबत असलेले चांगले संबंध यामुळे त्यांनी चांगले मतं घेतल्याचं बोललं जातंय, त्यामुळेच धुळे लोकसभेत त्यांचीच चर्चा होती। आता विधानसभानुसार धुळे लोकसभेचं चित्र पाहिलं तर धुळे शहर विधानसभा मतदारसंघात शोभा बच्छाव आणि सुभाष भामरे यांच्यासाठी चित्र 50-50 असल्याचं बोललं जातंय। धुळे शहरात मुस्लिम आणि दलित मतदारांची संख्या लक्षणीय आहे, त्यामुळे या दोन समुदायांनी बच्छाव यांच्या पारड्यात मतं टाकल्याचं बोललं जातंय, तर इतर समाजातील लोकांनी भामरेंना मदत केल्याच्या चर्चा आहेत। याशिवाय सुभाष भामरेंच्या मुस्लिम समाजासोबत असलेल्या संबंधांमुळे भामरेंना मुस्लिम मतदारांनी सुद्धा मदत केल्याचं चित्र आहे। धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघात पंजा चालल्याचं स्थानिक लोक सांगतायत। इथले काँग्रेसचे आमदार कुणाल पाटील यांनी बच्छाव यांना चांगली मदत केल्यामुळे इथून बच्छाव प्रभावी ठरू शकतात। मालेगाव मध्य विधानसभा मतदारसंघात सुद्धा मुस्लिम आणि दलित मतांमुळे बच्छाव यांची बाजू जड राहील असं सांगितलं जातंय। MIMनं धुळे लोकसभेत आपला उमेदवार न दिल्यामुळे मुस्लिम मतांचा फायदा बच्छाव यांना झाल्याचं बोललं जातंय। मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघात दादा भुसेंनी भामरेंना चांगलीच मदत केल्याच्या चर्चा आहेत। या विधानसभा मतदारसंघात भामरेंच्या प्रत्येक सभेत दादा भुसेंनी हजेरी लावली आहे। त्यांचा शिवसैनिक भामरेंच्या पाठीमागे उभा राहिल्यामुळे मालेगाव बाह्यमधून कमळ फुलेल असं बोललं जातंय। सिंदखेड विधानसभा मतदारसंघातून सुद्धा सुभाष भामरे आघाडी घेतील अशा चर्चा आहेत। भाजपच्या बूथ यंत्रणेनं इथं काम केल्याचं बोललं जातंय। हे चित्र बागलान विधानसभेत दिसून आलं। कांदा प्रश्न या विधानसभेत भाजपला रडवणार असं बोललं जात होतं, पण शेवटी मोदींमुळे धुळ्यात मतदान फिरल्याचं लोक सांगतायत। एकंदरीत धुळे लोकसभेत आधी एकतर्फी वाटणारी लढत शेवटच्या टप्प्यात टफ झाली, पण भामरे यांच्यामध्ये प्रभावी ठरले असं मत स्थानिक पत्रकारांनी व्यक्त केलंय। धुळे लोकसभेनंतर पाहूयात नाशिक लोकसभेमध्ये कोणाची चर्चा आहे। शेवटची आकडेवारी हाती आली तेव्हा नाशिक लोकसभेत 51.16% मतदान झालं होतं। मतांची अंतिम टक्केवारी हाती आल्यावर यामध्ये बदल होऊ शकतात। मागील लोकसभेला इथं 59.03% मतदान झालं होतं। नाशिक लोकसभेत सर्वाधिक मतदान झालंय सिन्नर विधानसभेत, तर सर्वात कमी मतदान झालंय नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघात।
नाशिक लोकसभा मतदारसंघात देवळाली 49.80%, इगतपुरी 57.11%, नाशिक मध्य 51.01%, नाशिक पूर्व 49.23%, नाशिक पश्चिम 45.08%, तर सिन्नरमध्ये 58.70% मतदान झाले। आता पाहूया दिवसभरात काय काय घडलं। नाशिक लोकसभेत मतदानाच्या वेळी शांतिगिरी महाराज चांगले चर्चेत राहिले। सकाळी मतदानाच्या वेळी शांतिगिरी महाराजांनी ईव्हीएम मशीनला हार घातल्यामुळे त्यांच्यावर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल झालाय। तसंच शांतिगिरी महाराजांच्या नावानं चिठ्ठ्या वाटत असल्यामुळे त्यांच्या एका सहकार्याला म्हसरूळ पोलिसांनी अटक केली। नाशिक शहरात ठाकरे गटाचे माजी महापौर विनायक पांडे आणि नाशिक पश्चिमच्या भाजपच्या आमदार देवयानी फरांदे यांच्यामध्ये चांगलाच वाद झाला। देवयानी फरांदे या मतदान कार्ड तपासत असल्यामुळे वाद झाल्याचं सांगितलं जातंय। सिन्नरमध्ये ईव्हीएम मध्ये बिघाड झाल्यामुळे मतदारांचा खोळंबा झाला। याशिवाय राजेभाऊ वाजे यांच्या समोर हेमंत गोडसेंच्या समर्थकांनी जय श्रीरामच्या घोषणा दिल्यामुळे आज नाशिक लोकसभा मतदारसंघ चांगला चर्चेत राहिला। आता पाहूयात लोकांमध्ये काय चर्चा आहे। तर नाशिक लोकसभेची निवडणूक शिंदे सेनेचे हेमंत गोडसे विरुद्ध ठाकरे सेनेचे राजाभाऊ वाजे अशीच होती। यात शांतिगिरी महाराजांनी उडी घेतल्यानं निवडणूक तिरंगी होईल असं बोललं गेलं, पण शांतिगिरी महाराज निवडणुकीच्या मैदानात प्रभावी ठरले नसल्याच्या चर्चा आहेत। त्यामुळे नाशिक लोकसभेची निवडणूक खऱ्या अर्थानं दुरंगी झाल्याचं स्थानिक पत्रकार सांगतायत। शिवसेनेचा गड असणाऱ्या नाशिक लोकसभा मतदारसंघात ठाकरेंच्या सहानुभूतीचा फायदा राजाभाऊ वाजेंना मिळाला असल्याच्या चर्चा आहेत। ग्रामीण भागातून राजाभाऊ वाजेंना चांगलं लीड मिळेल अशा चर्चा आहेत, तर शहरी भागात वाजे 60% आणि गोडसे 40% चालल्याचं म्हटलं जातंय। आता विधानसभा मतदारसंघानुसार नाशिक लोकसभेचं गणित पाहायचं झालं तर राजाभाऊ वाजे यांचं होमग्राऊंड असलेल्या सिन्नर मतदारसंघात ते चांगल्या मतांनी आघाडीवर असतील असं सांगितलं जातंय। राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या माणिकराव कोकाटेंनी म्हणावा तसा सिन्नरमध्ये हेमंत गोडसेंचा प्रचार केला नसल्याचं स्थानिक लोक सांगतायत। इगतपुरी विधानसभेत मशाल पुढे असल्याचं चित्र आहे। इथं काँग्रेसचे आमदार असणारे हिरामण खोसकर प्रचारात सक्रिय नसले तरी राजाभाऊ वाजेंच्या प्रचार यंत्रणेनं इथे मतदार बाहेर काढल्याचं स्थानिक पत्रकार सांगतायत। देवळाली विधानसभेत देखील वाजे आणि गोडसे यांना 60-40% मतदान झाल्याचं स्थानिक पत्रकार सांगतायत। देवळालीच्या अजित पवार गटाच्या आमदार सरोज अहिरे या विधानसभा मतदारसंघात म्हणाव्या तशा सक्रिय नव्हत्या अशा चर्चा आहेत। राजाभाऊ वाजेंची शांत असणारी प्रतिमा आणि त्यांनी लवकर सुरू केलेल्या प्रचाराचा फायदा त्यांना या निवडणुकीत मिळाला असल्याचं स्थानिक लोक सांगतायत। नाशिक लोकसभेत शहरी भागात 3 विधानसभा मतदारसंघ येतात। यापैकी नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सीमा हिरे यांनी हेमंत गोडसेंचा सक्रियपणे प्रचार केल्याचं दिसून आलं, त्यामुळे इथून गोडसे आघाडीवर असतील असं स्थानिक पत्रकार सांगतायत। नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघात मुस्लिम आणि दलित मतं जास्त असल्यामुळे आणि इथं आज देवयानी फरांदे यांनी केलेल्या राड्यामुळे मुस्लिम मतं जास्त बाहेर आल्याचं बोललं जातंय। याचा अंतिम तोटा हेमंत गोडसेंना होईल अशा स्थानिक लोकांच्या प्रतिक्रिया आहेत। नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघात वाजेंसाठी 60-40% स्थिती असेल असं बोललं जातंय। नाशिक लोकसभेचं तिकीट छगन भुजबळ यांना दिलं नसल्यामुळे नाराज असलेला ओबीसी मतदार राजाभाऊ वाजे यांच्याकडे वळाल्याच्या चर्चा आहेत। राजाभाऊ वाजे हे स्वतः मराठा समाजातून येत असले तरी त्यांच्या ओबीसी नेत्यांसोबतच्या चांगल्या संबंधांचा फायदा त्यांना या निवडणुकीत होईल अशी दाट शक्यता वर्तवण्यात येते। थोडक्यात नाशिकात लोकांनी मशालीसाठी जोर लावलाय असं लोक सांगतायत। नाशिक नंतर पाहूया दिंडोरी लोकसभा। मतदानाची शेवटची आकडेवारी हाती आली तेव्हा दिंडोरी लोकसभेत 57.06% मतदान झालं होतं। मागील लोकसभेत हीच आकडेवारी 65.05% इतकी होती। अंतिम आकडेवारी हाती आल्यावर यामध्ये बदल असू शकतात। दिंडोरी लोकसभेत सर्वाधिक मतदान झाले ते कळवण विधानसभेत, तर सर्वात कमी मतदान झाले ते येवला विधानसभा मतदारसंघात। दिंडोरी लोकसभा मतदारसंघात चांदवडमध्ये 59.15%, दिंडोरीमध्ये 62.03%, कळवणमध्ये 62.28%, नांदगावमध्ये 52.08%, निफाडमध्ये 57%, तर येवल्यात 50.33% मतदान झाले। आता पाहूया दिवसभरात काय काय घडलं। दिंडोरी लोकसभेत आज सकाळपासूनच उत्साहात मतदान पार पडल्याचं बोललं जातंय। सकाळपासूनच मतदानाला रांगा लागल्यामुळे सायंकाळी 6 नंतर सुद्धा काही ठिकाणी मतदान चालू होतं असं स्थानिक पत्रकार सांगतायत। पण दिंडोरी लोकसभेत मतदारांनी उत्साह दाखवला असला तरी या लोकसभेतील मेहुणे गावातील मतदारांनी मतदानावर बहिष्कार टाकला। प्रशासनानं मध्यस्थी करून सुद्धा या गावात लोक मतदान करायला आले नाहीत। ही घटना सोडली तर दिंडोरी लोकसभेत शांततेत मतदान पार पडलंय। आता पाहूयात लोकांमध्ये काय चर्चा आहेत। तर दिंडोरी लोकसभेची निवडणूक भाजपच्या डॉक्टर भारती पवार विरुद्ध शरद पवार गटाचे भास्कर भगरे अशीच झाली आहे। दिंडोरी लोकसभेत कांदा निर्यात बंदीचा प्रश्न गेल्या 4-5 महिन्यात चांगलाच तापल्यामुळे कांदा प्रश्न यावेळी भाजपला अडचणीत आणणार अशी शक्यता सुरुवातीपासूनच सुरू होती। कांदा प्रश्नाचा प्रभाव मतदानात देखील दिसून आला।
त्यामुळं कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं मत भास्कर भगरेंच्या पारड्यात पडल्याचं स्थानिक पत्रकार सांगतायत. आता विधानसभा मतदारसंघानुसार दिंडोरी लोकसभेचं गणित पाहायचं झालं तर नांदगाव विधानसभेतून शिंदे गटाच्या सुहास कांदेंनी भारती पवारांसाठी चांगलीच प्रचार यंत्रणा राबवली होती. ते आक्रमकपणे भारती पवार यांचा प्रचार करत होते, पण त्यांना अजित पवार गटाची म्हणावी तशी साथ मिळाली नसल्यामुळं इथून भास्कर भगरे आघाडीवर राहण्याची चर्चा आहे. कळवणमध्ये देखील अजित पवार गटाचे आमदार नितीन पवार प्रचारात सक्रिय नसल्याचं बोललं गेलं. तसंच इथून कम्युनिस्ट पक्षाच्या जीवा पांडू गावित यांच्यामुळं भगरेंना चांगलाच बूस्ट मिळाला असल्याच्या देखील चर्चा आहेत. येवला विधानसभेत छगन भुजबळ यांनी प्रचार केला नसल्यामुळं याचा फटका भारती पवारांना बसू शकतो असं सांगितलं जात आहे. दिंडोरी विधानसभेत देखील नरहरी झिरवळ यांच्या बाबतीत हेच म्हणता येईल. निफाडमध्ये कांदा प्रश्न चांगलाच तापल्यामुळं इथल्या शेतकरी वर्ग तुतारी मागे उभा राहिला असल्याचं स्थानिक पत्रकार सांगतायत. चांदवड विधानसभेत मात्र भाजपचे आमदार डॉक्टर राहुल अहिरे यांच्यामुळं भारती पवार पुढे असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळं दिंडोरीत तुतारीचा आवाज येईल असं स्थानिक पत्रकार सांगतायत. आता अर्थात हे काही एक्झिट पोल नाहीयेत. लोक काय म्हणतात त्या चर्चा आहेत. कुठं काय चाललं हे सांगितलंय. तुम्हाला काय वाटतंय? कुठं काय चाललं? तुमची मतं आणि प्रतिक्रिया नक्की कळवा आणि लोकसभा निवडणुकीचे सर्व अपडेट्स जाणून घेण्यासाठी बोल व्हिडिओला सबस्क्राईब करा.